जय शिवराय मित्रांनो आता मनरेगा योजना व्हीबीजी रामजी या नावानं बदल करण्यात आलेली आहे। मनरेगा योजनेचं नामांतर करून या योजनेला आता व्हीबीजी रामजी हे नाव देण्यात आलेले। त्याच्या संदर्भातील संसदेमध्ये बिल पारित करण्यात आलेले। देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ या नावाच्या बदलाला केला जाणार विरोध। एकंदरीत ही योजना का बदलली जाते, याच्यामध्ये काय बदल केला जातोय, पूर्वी असलेली योजना आणि आताच्या योजनेमध्ये नेमका काय बदल आहे, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना याचा काय फायदा होणार आहे, हे थोडक्यात आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मनरेगा अर्थात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना वर्षानुवर्षापासून सुरू असलेली योजना, परंतु या योजनांमधल्या असलेल्या बऱ्याच साऱ्या जे काही लूप होल आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांना असेल, शेतमजुरांना असेल, सर्वसामान्यांना मोठा याच्यामधून त्रास होत होता। परंतु भ्रष्टाचाराचे एक कुरण अशी ही योजना बनलेली होती आणि याच योजनेच्या जागेवरती आता व्हीबीजी रामजी अर्थात विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अशा नावाने ही योजना आणण्यात आलेली आहे। या नावामध्ये राम घालण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झालेला आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर 100 दिवसाच्या रोजगाराची असलेली गॅरंटी ही 125 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर शेतीची कामं करत असताना शेतमजूर मिळणं ही एक अतिशय मोठी अशी समस्या आहे। कारण मनरेगाची कामं सुरू असताना लोकांना मनरेगाची कामं मिळतात आणि मनरेगाच्या कामावरती उपलब्ध होणारे जे काही मजदूर आहेत हे शेती कामासाठी मिळत नाहीत आणि ऐन हंगामामध्ये शेती कामाला मजूर न मिळाल्यामुळे शेतीची बरीच सारी कामं पडून राहतात आणि परिणामी शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। परंतु हेच जर मजूर शेतमजूर म्हणून उपलब्ध झाले आणि त्या कालावधीमध्ये त्यांना रोजगारही मिळाला तर एक शेतीच्या कामाची आणि या रोजगाराची देखील सांगड होऊ शकते। अशा अनेक सारे बदल या योजनेच्या अंतर्गत घालण्यात आलेले आहेत। 125 दिवसाच्या कामाची गॅरंटी असेल, शेतमजुरांची उपलब्धता असेल। मनरेगामध्ये आपण जर पाहिलं तर आता सुद्धा आपण पाहिलेले की जवळजवळ गेल्या 2 वर्षापासून कुशलच्या बिलाच्या प्रतीक्षेत शेतकरी सर्वसामान्य आहेत। बिल काम झाल्यानंतर बिल एकदाच मंजूर होणं किंवा टप्प्याटप्प्यानं बिल देणं असे अनेक सारे मनरेगाच्या अंतर्गत नियम आहेत। परंतु या नवीन विकसित करण्यात आलेल्या योजनेमध्ये मात्र टप्प्याटप्प्यानं ती बिलं दिली जाणार आहेत। त्याच्यामुळे सुद्धा एक मोठा दिलासा याच्या अंतर्गत मिळणार आहे। अशा अनेक सारे बदल या व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा बदल असणार आहे तो म्हणजे शेतमजुरांच्या संदर्भातील। कारण मनरेगाची जर कामं सुरू असतील तर मजूर मिळत नाहीत। लागवडीच्या वेळेस असेल, काढणीच्या वेळेस असेल, खुरपणीच्या वेळेस असेल, शेतकऱ्यांना मजुराची ही जी काही कमतरता आहे ती मोठ्या प्रमाणात भासते आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। अवाच्या सव्वा हजेऱ्या देणं किंवा त्याच्याकडं एक कुशलता नसणं किंवा असे मजूर सुद्धा शेतामध्ये शेतमजूर म्हणून आणणं, अशा सर्व समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत होतं। मात्र या योजनेमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे साहजिकच आता येणारे जे हंगाम असतील त्यामध्ये मनरेगाचा रोजगार, शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याला दिला जाणारा रोजगार, साहजिकच शेतमजुरांना देखील एक चांगला रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना देखील शेतमजुराची जी उपलब्धता, जी कमतरता भासते ती कुठेतरी निघून जाणार आहे। योजना जर पूर्णपणे समजून घ्यायची असेल, याच्या संदर्भातील बिल जर तुम्ही वाचले नसेल, पाहिलं नसेल किंवा योजना जर कुठं समजून घेतलेली नसेल तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण तुर्तास तरी एक याच्यामधून जो काही मोठा असा बदल किंवा एक मोठा असा जो शेतकऱ्यांसाठीचा फायदा आहे तो आज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। धन्यवाद।